तो ग्रहण करताना सुद्धा तुम्ही अत्यंत आदरपूर्वक त्याचं ग्रहण करा. म्हणून त्यांनी सांगितलं की आहार शुद्ध सत्वशुद्धी. जसा माणूस ज्या प्रकारचा आहार घेईल त्या प्रकारे त्याचं वर्तन होतं. म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा जे श्रीकृष्णाने 3 प्रकारचे आहार सांगितले तर ते ह्याच्याशी निगडीत आहेत. प्रत्येक वेळी आता आपल्या या जे आपलं काही एक रुटीन आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण नाही करू शकत. बाबा कोणी अगदी वैश्वदेवच करायला घेतला किंवा रोजच तुम्ही होम हवनच करताय किंवा रोजच तुम्ही यजन करताय, ह्या आपल्याकडनं काही गोष्टी शक्य नाहीत. पण आपण निदान त्या अन्नाला किंवा त्या अन्नाकडे बघताना आपण त्याला आदरपूर्वक बघू शकतो. आपण हे म्हणू शकतो की बाबा हे एक ब्रह्म आहे आणि हे माझं भरण पोषण करणारं आहे. त्याची निंदा कधी करू नये. अन्नम न निंद्यात असं उपनिषदामध्ये वचन सांगितलेलं आहे. अन्नम न परीक्षित म्हणजे काय की त्याचा कधीही त्याग करू नये. म्हणून पूर्वीचे लोक म्हणायचे की ताटावरनं कधी असं उठू नये. तर हे जे सगळे नियम आपले पूर्वापार परंपरेमध्ये चालत आलेले आहेत ते सगळे ह्या वैदिक संस्कृतीतूनच आलेले आहेत. म्हणून उपनिषद हे जे अध्ययन आपण करत आहोत हे फक्त पारमार्थिक किंवा आध्यात्मिक जीवन मार्गामध्येच आपल्याला काहीतरी त्याचा लाभ होणार आहे असं नाहीये. आपल्या दैनंदिन व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा त्याचा अत्यंत आपल्याला ते लाभदायक आहे. आता दुसऱ्या दृष्टिकोनातून जे म्हणलं आयुर्वेदिक दृष्टिकोनातून जर त्याचा अभ्यास करायचा झाला तर हे जे साधारण भौतिक अन्न आहे त्याचे मग आपण शुक किंवा शुकान्न फलान्न म्हणजे आयुर्वेदामध्ये तर त्यांनी त्याचं अख्ख्य एक प्रकरणच सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अन्नविधी प्रकरण आहे ते आणि त्याच्यामध्ये त्यांनी मग शुक वर्ग झाले, फल वर्ग झाले, हरित वर्ग झाले, परत ते जे सांगितलेले आहे की कृतान्न वर्ग झाले किंवा एक दुग्ध विभाग त्यांनी सेपरेट त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. तर हे सगळं भौतिक अन्न आयुर्वेदामध्ये मग त्यांनी, कारण आयुर्वेदाचे सुद्धा सगळे जे कोणी आहेत ते सगळे करते हे सगळे ऋषीमुनी आहेत. आणि हे ते सगळ्या ऋषीमुनी हे सगळ्या उपनिषद वैदिक संस्कृतीशी जोडलेले होते. फक्त असं म्हणू शकतो आपण की नंतरच्या काळामध्ये अजून ज्ञान जे आहे त्याचं अजून वृद्धी झाली, त्याचं अजून संवर्धन झालं, अजून चांगल्या पद्धतीने संकलन झालं. आणि कुठे ना कुठे मग वैद्य म्हणजे वैदिक पासून मग कुठेतरी मग त्या मेडिकल दृष्टिकोनातून म्हणजे वैद्यक शास्त्राला अनुसरून पुढे अभ्यास केला गेला. आणि आयुर्वेदामध्ये मग याचं सविस्तर वर्णन आलेलं आहे. आता आहाराला इतकं का महत्व द्यायचं? कारण आहार, विहार आणि निद्रा हे 3 आपल्या चांगल्या उत्तम आरोग्याचे उपस्तंभ सांगितलेले आहेत. ज्या माणसाचा आहार उत्तम आहे, विहार उत्तम आहे आणि निद्रा चांगली आहे तो मनुष्य निरोगी आरोग्य त्याचं असतं. तो अत्यंत स्वस्थ असतो, स्वास्थ्यपूर्ण असतो. रोग त्याच्या आसपासही भटकत नाहीत. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये मात्रातिशय सांगितलेलं आहे म्हणजे आहार किती प्रमाणात घ्यावा आणि आहार किती प्रमाणात घेऊ नये, कोणत्या वेळी घ्यावा कोणत्या वेळी घेऊ नये, हे सगळ्या भौतिक अन्नाचा विचार पुढे आयुर्वेदामध्ये केला गेला. तर अशा प्रकारे उपनिषदामध्ये या बृहदारण्यकाच्या पहिलं जे आपल्याला सांगितलेलं आहे ते सांगितलं सप्त अन्नानी मधलं पहिलं अन्न ते आहे भौतिक अन्न. आणि त्यांनी सांगताना सुद्धा असंच सांगितलेलं आहे की एकम अस्य साधारणम इति यत इदम अन्नम अद्यते तत एव अस्य एकम इदम साधारणम. म्हणजे काय की अन्न जे सर्व हे प्राण्यांकडनं भक्षिलं जातं ते सृष्टीकर्त्याने उत्पन्न केलेल्या 7 अन्नांपैकी एक आहे. आणि जो हे जाणतो तो त्याचं सेवन करतो पण तो त्या पातकातून मुक्त होऊ शकत नाही जरी त्याने हे जाणलं तरी, कारण गुण आणि दोष या दोन्हींनी ते मिश्र आहे. जसं मी सांगितलं की जसं आपण शेती करतो तेव्हा ते काही जे काही किडे वगैरे असतील, जमिनीतले काही हे असतील, जीव असतील, ते कुठे ना कुठे त्याच्या शिकार होतात किंवा ते आपल्याकडनं त्यांची हिंसा होते. किंवा हे जे गुण आणि मिश्र हे जे सांगितलेलं आहे यांनी की ते दोन्हीही मिश्र आहे. कारण कुठे ना कुठे आपण त्याच्यासाठी जबाबदारही आहोत. म्हणून त्यांनी इथे वचन स्पष्टपणे सांगितलंय आणि याच्यामध्ये त्या सगळ्या वासना, सगळे भोग्य विषय जे आता मी तुम्हाला सांगितलं ते सगळं याला अनुसरूनच आहे. म्हणून त्यांनी इथे विशेष करून सांगितलेलं आहे की यह सह एतत् उपास्ते सह पापमनः न
व्यावर्तते ही एतत् मिश्रम असती. म्हणून त्यांनी सांगितलं की ते गुण आणि दोष या दोन्हींनी सुद्धा मिश्र आहे. दोन्हीही ते मिश्रित आहे. माफ करा, नेटवर्क इश्यू झाला. अ, तर ह्या दोन्हींनी सुद्धा ते मिश्र आहे. अशा प्रकारे पहिलं अन्न जे सांगितलं गेलं ते सांगितलं गेलं साधारण अन्न. आता दुसरं जे त्यांनी सांगितलं अन्न, त्याचं त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की एकम पशुभ्यः प्रायच्छत्, द्वे द्वेवान अभाजयत, त्रीणि आत्मने अकुरुत. आता द्वे द्वे देवान अभाजयत. माफ करा, आज थोडा नेटवर्क इश्यू येतोय. अ, आता पुढील जे भाग सांगितले ते सांगितले द्वे देवान अभाजयत. आता 7 प्रकारच्या अन्नामधला पहिला प्रकार आपण पाहिला तो आहे भौतिक साधारण अन्न. आणि ह्याचं वर्णन करताना हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे, फक्त फार सविस्तर नाही. जसं मी सांगितलं की ते गुण आणि मिश्रण यांनी युक्त आहेत. पण ह्याचं सगळं विवेचन शंकराचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये अत्यंत सविस्तर सांगितलेलं आहे. दुसरं आता यांनी सांगितलं द्वे देवान अभाजयत. आता ह्या अन्नाचे त्यांनी 2 भाग केले. आता पहिलं अन्न झालं साधारण अन्न. आता दुसरा आणि तिसरा हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये 2 अन्न जे आहेत ती त्यांनी देवांना दिली. मग आता ही देवांना दिली म्हणजे काय झाली, तर ती झाली हुत आणि प्रहुत. देवांना जी 2 अन्न त्या सृष्टीकर्त्याने दिली ती आहेत हुत आणि प्रहुत. तस्मात देवेभ्यः जुह्वति च प्रजुह्वति च. म्हणजे काय की ह्याच्यामध्ये आता जसं भौतिक अन्न एक झालं की ते आपल्या सगळ्या जीव प्राणी सृष्टीसाठी जेवढे काही सजीव आहेत त्यांचं भरण पोषण करण्यासाठी तर झालं. पण ह्या सृष्टीमध्ये देवता सुद्धा आहेत. कारण त्यांचीही जी काही उत्पत्ती आहे ती या ब्रह्मतत्वापासूनच झालेली आहे. मग आता त्यांचं सुद्धा भरण पोषण व्हायला हवं. असं कसं की त्यांचं भरण पोषण नाही, तर असं नाही. म्हणून त्यांच्या भरण पोषणासाठी सुद्धा हुत आणि प्रहुत ही 2 प्रकारची देवतांसाठीची अन्न करण्यात आली. आता जी अग्नीमध्ये होम करतात, जे काही ह्याच्यामध्ये एक असं सांगितलं गेलेलं आहे की जे अग्निहोत्र जसं पूर्वी केलं जायचं वैदिक संस्कृतीमध्ये, अग्न्याध्यान अग्निहोत्र हे जे सगळे दैनंदिन रोजच्या व्यवहार जीवनातला एक त्यांचं जे काही होते यजन करण्याची क्रिया, याग आणि यजन त्याच्यामधलं हे सगळ्यात महत्वाची काही होती. जो तो गृहस्थाश्रमी मनुष्य असतो, तो जेव्हा त्याच्या घरी एखादा होम करतो तेव्हा जी आहुती दिली जाते, ती ती आहुती देणं म्हणजे काय की जणू काही तो त्या देवतांना ते अन्न काय करत आहे, अर्पण करत आहे किंवा त्यांना ते समर्पित करत आहे. याच्या मागे त्यांची अशी भावना होती की जसं आपण आपल्या घरी काहीतरी चांगला पदार्थ करतो, तर आपण काय करतो जेव्हा एखादा सणवार असेल तर आपण नैवेद्य करतो देवाला. आता ही जी नैवेद्य ही संकल्पना आली ती ह्याच्यातून आलेली आहे. फक्त आता आपल्याकडे कसं झालं की जसा जसा काळ पुढे गेला तसं तसं हे यजन होम हवन हे सर्वांना करणं शक्य होईना. आणि मग कुठेतरी थोडं थोडं बदलत बदलत ते आता नैवेद्यापर्यंत आलं. तर आपण नैवेद्य दाखवतो म्हणजे काय दाखवतो की जे काही आपल्या घरामध्ये जे काही अन्न असेल, जे काही आपण शिजवतो ते आपण देवांना समर्पित करतो. म्हणजे कुठे ना कुठे आपण त्यांना ते अर्पित करतो. आपल्या अन्नाचा भाग त्यांना देतो. आणि ह्याला अत्यंत महत्व आहे वैदिक संस्कृतीपासून. आता ह्यालाच यांनी इथे एक प्रकारे वैदिक संस्कृतीला अनुसरून हे 2 अन्न होती, एक हूत आणि एक प्रहूत. हूत म्हणजे काय, जे गृहस्थाश्रमी लोक होते ते जेव्हा घरी काही होम हवन करून जी आहुती द्यायचे ते सगळे यायचे हूत अन्नामध्ये, म्हणजे जी आहुती अर्पण केली जायची ती हूत मध्ये यायची. आता प्रहूत मध्ये 2 याग सांगायचे, मुख्य करून दर्श पौर्णमास याग. दर्श पौर्णमास याग हा जो आहे हा
अत्यंत महत्वपूर्ण याग मानलेला आहे. आपल्याकडे अमावस्या अत्यंत वेगळ्या प्रकारे पाहिली जाते. पण वैदिक काळामध्ये दर्श दर्श म्हणजेच अमावस्या आणि त्या दिवशी यज्ञ केला जायचा, याग केला जायचा, त्याला दर्शयाग म्हणायचे. आणि जो पौर्ण म्हणजे पौर्णिमेला केला जायचा त्याला पौर्ण याग म्हणून तो दर्श पौर्णमास याग असं म्हणायचे. म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा ह्या 2 दिवशी तो यज्ञ, तो याग संपन्न केला जायचा. आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आहुती दिल्या जायच्या, वेगवेगळ्या प्रकारचं देवतांना आवाहन केलं जायचं. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ वर्णन असं सापडतं की 360 आहुती पंचप्रयाज असतात ह्याच्यामध्ये दर्श पौर्णमास यागामध्ये. पण असे असंख्य यज्ञ आहेत, याग आहेत ज्याच्यामध्ये अगदी 360 आहुती दिल्या जायच्या. मग ह्याच्यामध्ये बरेचसे वर्णन आहेत, त्याच्या आपण खोलात नको जायला कारण तो एक वेगळा विषय होईल. तर हूत आणि प्रहूत ही 2 प्रकारची अन्न जी सृष्टीकर्त्याने निर्माण केली, त्या 7 प्रकारांपैकी ही 2 त्याने देवतांसाठी राखून ठेवली. आणि ह्यांच्या मार्फतच त्या देवतांचं काय होतं, तर ते भरण पोषण होतं. पण ह्याच्यामध्ये त्यांनी अत्यंत एक महत्वाचं सांगितलेलं आहे की तस्मात इष्टियाजुकः न स्यात् इति आहोः. म्हणजे हे जे काही तुम्ही यज्ञ यागामध्ये आहुती द्याल ती निस्वार्थ मनाने द्या, त्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ ह्या वृत्तीने ते देऊ नका. जर तुम्ही तसं दिलं तर त्याचा अर्थ असा होतो की तो तुम्ही तुमच्याच भरण पोषणासाठी ते समर्पित केलेलं आहे, ना की देवतांच्या भरण पोषणासाठी किंवा देवतांना तुम्ही ते समर्पित केलेलं आहे. जेव्हा स्वार्थ बुद्धीने एखादी कामना मनात ठेवून जेव्हा तुम्ही आहुती देत आहात, ते द्रव्य समर्पित करत आहात, तर ते निष्काम ठरतं. त्याचा काही त्या आहुतीचा अर्थ राहत नाही ना, ते देवतांपर्यंत पोहोचतही नाही. म्हणून त्यांनी इथे सांगताना विशेष करून सांगितलं की जी काही इष्टी तुम्ही जी कराल ती स्वार्थ बुद्धीने करू नये, किंवा करवू सुद्धा नये. करवू नये ह्याच्यासाठी करू नये आणि करवू नये. करवू नये हे खास करून त्या सगळ्या यजमान किंवा जे ऋत्विज असायचे, जे होता असायचे, त्यांच्यासाठी हे वचन सांगितलेलं आहे की आपण जेव्हा कोणत्या विद्वानांना बोलवतो आणि त्यांच्या मार्फत, कारण त्या मंत्रांचं वेद पठणाचा आपला अभ्यास नाही, तर त्या लोकांनी सुद्धा जे हे करत आहेत त्या यजमानासाठी, ते ऋत्विज असतील, यजुर्वेदाचे अध्वर्यू सांगितलेले आहेत, तर हे जे काही होता असतील, जे काही ऋत्विज जन आहेत, अध्वर्यू असतील, ब्रह्मा असतील, हे जे सगळे वेदांना अनुसरून जे सांगितलेले आहेत, त्या लोकांनी सुद्धा जे काही सांगतायत ते यजमानांना ते सगळं काही निस्वार्थ बुद्धीने सांगावं. नाहीतर आपल्याकडे दक्षिणा आधी ठरते आणि यज्ञ या विधीनंतर आधी आपल्याकडे सगळ्यात आधी आता असं झालेलं आहे आपल्या काळामध्ये की सगळ्यात आधी विचारलं जातं की दक्षिणा किती देणार, ते लोक विचारतात. आणि मग दक्षिणा आधी आणि मग बाकीचं मग तुम्हाला काय करायचंय काय नाही क्रियाचंय. आपण एखादी सांगितलं की आम्हाला आज हा विधी करायचा, तर सगळ्यात आधी त्याचं सगळी लिस्ट येते, पण त्याच्या आधी आपल्याला दक्षिणा असते. तर दक्षिणा आधी आज मागितली जाते. म्हणजे त्या काळापासून हे सांगण्यात आलं की बाबा तुम्ही जेव्हा ते करा, कारण तेव्हा गोधन हे दिलं जायचं. जे कोणी ऋषी असतील, जे कोणी ऋत्विज असतील, ते जेव्हा ते याग करायचे एखाद्या यजमानासाठी, एखाद्या राजा महाराजांसाठी, तर त्यांना गोधन दिलं जायचं. म्हणजे खरं तर ते यजमानांची हे होती की त्यांना काय द्यायचं, पण गोधन सगळ्यात जास्त श्रेष्ठ मानलं जायचं. जसं कठोपनिषदात अत्यंत त्याचं आहे की वाजसनेयी ऋषी जे आहेत ते वाजश्रवा त्यांचं ते गोधन देतात. आणि नंतर मग त्या कृष्या असतात त्या गायी, आणि ते त्या यज्ञ ते करतात आणि ते द्यायचं म्हणतात की त्या सगळ्या अशक्त कृश गायी देऊन टाकतात. तर त्यांचा मुलगा म्हणतो की हे तुम्ही जे देताय ते चुकीचं आहे, तुम्ही अशक्त गायी का देताय, कृश का गायी देतायत. आणि मग ते म्हणतात की मी तुलाही देऊन टाकतो मृत्यूला. तर ते अशा प्रकारे ते वर्णन कठोपनिषदात आहे. तर गोधनाचं जे दान होतं त्याला विशेष महत्व होतं वैदिक संस्कृतीमध्ये. आता आजच्या काळाला अनुसरून जसं मी म्हणलं की धन जे काही दक्षिणा असेल ती आपण देतो आणि ती द्यावी. कोणतंही जे घरात कार्य आपण करतो, जे यज्ञ यागादी असेल, एखादी पूजा असेल, ती कधीही आपण विदाऊट म्हणजे त्यांना काही न देता करून घेऊ नये, कारण मग त्याचं फल आपल्याला लाभत नाही. त्याच्यामुळे त्यांना दान करावं, त्यांना दक्षिणा द्यावी. दक्षिणा दान न केल्याशिवाय कोणतंही कार्य सफल होत नाही.
त्याच्यामुळे हे वैदिक संस्कृतीपासून हे विचार चालत आलेले आहेत. तर त्यांनी इथे विशेष करून सांगितलेलं आहे की ही जी काही इष्टी असेल, हे काही द्रव्य समर्पित केलं जात असेल, आहुती दिली जात असेल, ती कोणत्याही स्वार्थी बुद्धीने करू नये आणि करवून घेऊही नाही. म्हणजे जो ऋषी मुनी असतील, जे ते ऋत्विज आहेत, त्यांनी सुद्धा हे कर्म यजमानाकडनं करून घेता द्रव्याची अपेक्षा किंवा हे न करता जी समर्पणाची भावना आहे, जी एक संस्कृती आहे, जे एक संस्कार आहे, त्याला महत्व देऊन त्या विधीला त्यांनी त्या यजमानाकडनं करवून घ्यावं. अशा प्रकारे ह्या 7 प्रकारच्या अन्नामध्ये पहिलं अन्न जे सांगितलं, ते सांगितलं साधारण अन्न, जे एक आहे भौतिक अन्न जे आपण ग्रहण करतो. दुसरं जे आता दुसरं आणि तिसरं सांगितलं, ते 2 भाग जे आहेत ते देवांना दिले. त्याच्यामध्ये एक हूत आणि एक प्रहूत. आता हे हुताचं महत्व ह्याच्यासाठी आहे की बरेच लोक आजही करतात, घरामध्ये वैश्वदेव करतात किंवा बरेच जण होम हवन करतात. तर आजही आहे, काही गोष्टी अशा नाहीयेत. आणि अगदी काहीच नाही शक्य झालं तर तुमच्या घरी जे कोणी अतिथी येतात त्यांना जर तुम्ही काही अन्न त्यांना दिलं किंवा त्यांना आपण जेवण दिलं किंवा त्यांना न रिकाम्या पोटी पाठवता काही काही खाऊ घालून पाठवलं, तो सुद्धा एक प्रकारचा यज्ञ आहे. ते एक प्रकारचं चांगलं कर्म आहे. पण आता जसं हे वैदिक संस्कृतीला अनुसरून असल्यामुळे त्यांनी इथे विशेष करून हूत आणि प्रहूत असे 2 भाग सांगितलेले आहेत. आता तिसरा जे चौथं जे अन्न आहे, तर ते सांगितलेलं आहे पशुभ्यः एकम प्रायच्छत. आता जे कोणी पशु असतील, पशु मग याच्यामध्ये प्राणी मात्र सगळे आले आणि आपण सगळे मनुष्यही आलो. आता ह्याच्यामध्ये यांनी सांगितलं की एक जे असं आहे ते पशूंना, म्हणजे मनुष्य असतील प्राणी असतील त्या सगळ्यांना त्या देवाने दिलं, त्या सृष्टीकर्त्याने दिलं. आणि ते काय आहे तर तत् पयहि मनुष्या च पशवः च अग्रे पयः एव उपजीवंती. म्हणजे दूध हेच ते पशूंकरिता उत्पन्न केलेलं अन्न आहे. आता पहिलं अन्न जे आपण म्हणलं की भौतिक अन्न, मग त्याच्यामध्ये दुधाचा समावेश होत नाही का? तर आता आपण त्याला आज समाविष्ट करून घेतो, नाही असं नाही. पण भौतिक अन्न किंवा साधारण अन्न जेव्हा त्यांनी सांगितलं, तर ते ह्याला अनुसरून होतं की त्याने फक्त तुमचंच नाही, तर जे आपण यव वगैरे जव वगैरे जे काही यज्ञामध्ये आहुती वापरायचे ते सुद्धा कुठे ना कुठे अन्न, आणि समस्त सृष्टी आणि जे काही उत्पन्न होत आहे सृष्टीतून, ते सगळं काही साधारण भौतिक अन्न त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. आता परत विशेष करून ह्यांनी परत दुधाचा उल्लेख केलेला आहे. दूध आणि घृत हे जे 2 प्रकारचे अन्न आहेत त्याचा विशेष करून यांनी उल्लेख केलेला आहे. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की हेच ते प्राणी मात्रांसाठी केलेलं अन्न, जे त्यांच्या अत्यंत भरण पोषणासाठी उपयुक्त आहे. जसं मी आता मगाशी सांगितलं की अनेक यज्ञ याग असे होते ज्याच्यामध्ये दुधाची सुद्धा आहुती दिली जायची. घृत तर अत्यंत महत्वाचं. घृताशिवाय तर कोणताही याग सफल होत नव्हता. घृत हे अत्यंत महत्वाचं समजलं जायचं. त्याच्यामुळे यांनी विशेष करून आता हा जो आपल्याला चौथा भाग सांगितलेला आहे, तो आहे दूध आणि घृत. म्हणजे जे आपला 7 प्रकारचे अन्न आहे त्याच्यामधला आता हा झाला आपला चौथा भाग. तर त्याच्याविषयी काय सांगितलेलं आहे, तर तस्मात जातम कुमारम अग्रे घृतम वै प्रतिलेहयन्ति वा स्तनम अनुधापयन्ति वा अथ जातम वत्सम अतृणादः इति आहुः. तर ह्यांनी असं सांगितलेलं आहे की मनुष्य असेल किंवा पशु असेल, म्हणजे अगदी जी गाय घोडा वगैरे ही जी काही सगळी प्राणी मात्र असतील ती असतील किंवा मनुष्य असतील, जन्माच्या आरंभी म्हणजे जेव्हा त्यांचा जन्म होतो तेव्हा त्यांचं भरण पोषण करण्यासाठी, कारण तेव्हा दूध हेच प्रमुख अन्न असतं. जसं आपण म्हणतो की विशिष्ट काही काळानंतर दात वगैरे यायला सुरुवात होतात बाळाला. जन्मल्या जन्मल्या त्याला दात वगैरे काहीही नसतात. तो आतला जबडा सुद्धा एवढा व्यवस्थित डेव्हलप झालेला नसतो, एवढा घडलेला नसतो. हळूहळू आपलं शरीर हे काय होत जातं की त्या डेव्हलप, किंवा मी म्हणेल की हळूहळू त्या इंद्रियांची सगळ्यांची वाढ होत जाते. पण जन्मलेल्या पशु असो किंवा तो मनुष्य असो,
मग ती गाईचं वासरू असो किंवा आपल्या एखाद्या स्त्रीला झालेलं तिचं अपत्य असो, जन्मल्या जन्मल्या सगळ्यात आधी त्याचं जे काही प्रमुख अन्न आहे ते दूध आहे, ते घृत आहे. घृत म्हणजे त्या दुधापासूनच तयार केलं जातं, म्हणून ते त्यांनी घृताचा पण त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. पण मूळ जे आहे ते दूध त्यांनी सांगितलेलं आहे की हेच प्रारंभी मनुष्य आणि प्राणी मात्रांचं पोषण करणार आहे. हे त्यांचं प्रमुख अन्न आहे. म्हणून त्याला यांनी एक प्रकारचं वेगळं स्थान दिलं. कारण आपण आपल्या ह्याच्यामध्येच ते गृहीत धरतो, पण तसं नाही, त्याचं एक विशेष महत्व आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला असा उल्लेखही मिळतो की जसं भौतिक अन्नामध्ये तांदूळ किंवा हे जे काही आहे, पूर्वी जव होते, यव होते, तर हे सगळे जे काही आहे ते प्रमुख अन्न मानली जायची. म्हणजे जर वैदिक संस्कृतीचा आपण एक डाएट चार्ट काढला, तर गव्हाचा उल्लेख हा खूपच नंतरच्या काळात सापडतो. सुरुवातीच्या कोणत्याही काळामध्ये तुम्हाला गहू दिसणारच नाहीत. गव्हाचं कुठेही वर्णन आलेलं दिसत नाही. तांदूळाची सुरुवात सुद्धा खूप नंतर नंतर झाली, आणि ते पण 5 प्रकारचे तांदूळ. मग त्याच्यामध्ये रक्तसाळी असेल, बरेच त्यांनी वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. तर हे जे अन्न आहे, भौतिक अन्न, आणि त्याचा जर आपण अभ्यास केला, तर हे जे गहू आहेत वगैरे हे सगळे जे आपण म्हणतो हे खूप नंतर नंतर आले. तेव्हा यवागू किंवा जव हे जे अर्पण केले जायचे आहुतीमध्ये, तर ते खाल्लेही जायचे. तर त्याचं अत्यंत महत्व आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आज आपण घेत नाही, पण ते अत्यंत पोषक मानली गेलेली आहे. तसंच दूध ही त्यापैकी आहे, की त्या काळात जसं मी म्हणलं की गोधनाला विशेष महत्व होतं, आणि त्याच्यामुळे जेवढ्या तुमच्याकडे विपुल गायी असतील तेवढी तुमची संपत्ती जास्त. आणि त्या गायींमुळेच तिथे काय व्हायचं, भरण पोषण व्हायचं, कारण दूध देणारी ती गाय असायची, गोमाता असायची. म्हणजे कुठे ना कुठे समस्त त्या कुटुंबाचं भरण पोषण करण्यामध्ये त्याचा एक महत्वाचा वाटा असायचा. म्हणून यांनी विशेष करून दुधाचा उल्लेख केलेला आहे. नाहीतर कारण काय होतं की बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटू शकतं की का बाबा यांनी कशाला विशेष करून दुधाचा उल्लेख केला. कारण आपण जेव्हा आता ऑलरेडी साधारण अन्न पाहिलं तर त्याच्यामध्ये आहेच की, येतच की आपल्या आपल्या ह्याला अनुसरून. पण तसं नाही. दूध आणि घृत ह्याला त्यांनी विशेष करून महत्व दिलेलं आहे, वेगळं महत्व दिलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याचा अभ्यास हा एक संपूर्ण वेगळा विषय आहे. आता ह्यांनी इथे पुढे असं सांगितलेलं आहे की जो नुकताच जन्मलेला मुलगा असतो किंवा जे काही मूल असतं, त्याच्या आरंभी त्याला काय करतात, तर त्याला आरंभी घृत चाटवतात. म्हणजे काय की त्याला इथे त्यांनी जे सांगितलं ना, घृतम वै प्रतिलेहयंती, त्याचा उल्लेख असं ह्याच्यासाठी केलेला आहे की जे 16 संस्कार सांगितलेले गेले आहेत स्मृती ग्रंथांमध्ये, त्याच्यापैकी बरेच संस्कार आजही आपण करतो, फॉलो करतो, आपण त्याचं पालन करतो. असं नाही की सगळेच नष्ट झाले, आपण बऱ्याचशा गोष्टी वैदिक परंपरेला अनुसरून करतो. तर याच्यामध्ये हा एक संस्कार आहे जो आजही केला जातो, की जे जन्मलेलं मूल असतं त्याला बरेच लोक मध चाटवतात, पण यांनी सांगितलंय की घृत चाटवतात. तो एक संस्कार मानला जातो. आज आपल्याकडे मध चाटवतात, अगदी सोन्याची अंगठी वगैरे हे करून चाटवतात, पण खरा संस्कार हा घृत चाटवण्याचा आहे. जे जन्मलेलं मूल असतं त्याला तूप जे आहे ते चाटवतात आणि स्तन पाजवितात. म्हणजे काय की पानाने मग त्याचं जे काही आईचं दूध असेल ते त्याच्यासाठी त्या भरण पोषणाच्या, त्याच्या शरीराच्या पोषणाचा जे काही आहे ते साधन बनतं किंवा माध्यम बनतं. आणि तसेच नुकत्याच जन्मलेल्या वासराला सुद्धा अतृणात, म्हणजे काय की जे तृण न खाणारं असतं, सुरुवातीलाच ते सुद्धा काही लगेच आपण त्याच्या पुढे गवताची पेंडी दिली तर ते काही गवत खाणारं नसतं, म्हणजे ते अतृणाद असतं. तशा अतृणात नुकत्याच जन्मलेल्या सगळ्या पशूंची जी वासरं असतील, बछड्या असतील, ते सगळे सुद्धा त्यांच्या आईच्या म्हणजे त्या दुधावरच अवलंबून असतात. म्हणजे दूध हे अत्यंत प्रमुख मानलेलं आहे. आयुर्वेदामध्ये तर 7 प्रकारचं दुधाचे विशेष महत्व सांगितलेलं आहे की कोणत्या पशुच्या दुधाचं काय होतं. म्हणजे गाईच्या दुधाचं महत्व, म्हशीच्या दुधाचं महत्व, अगदी उंटिणीच्या, घोडिणीच्या, अशा प्रकारे जवळजवळ 7 ते 8 प्रकारचे त्यांनी सांगितलेले आहेत ह्याच्यामध्ये.
8 प्रकार आहेत, मला वाटतं 8 प्रकारचं त्यांनी दुधाचं वर्णन केलेलं आहे आणि त्याचं मग काय उपयोग होतात आणि कशा प्रकारे ते पोषक असतात. आणि ह्याच्यामध्ये अजून त्यांनी असं पण सांगितलंय की कोणत्या रोगामध्ये, एखाद्या आजारपणामध्ये दूध घेतलं पाहिजे आणि कोणत्या आजारपणामध्ये दूध नाही घेतलं पाहिजे हे सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून हे सांगण्याचा उद्देश असा आहे की उपनिषदांमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या त्याचा पुढे अभ्यास केला गेला आणि तो वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केला गेला. त्यांनी एकच दृष्टिकोन ठेवला नाही की फक्त आध्यात्मिक आणि पारमार्थिक. जसं आता ह्या उपनिषदामध्ये 7 प्रकारची अन्न सांगितलेली आहेत. तशीच ऐतरेयोपनिषदामध्ये, छांदोग्योपनिषदामध्ये आपल्याला याचं अत्यंत विस्तृत वर्णन आढळतं. तर ह्या सगळ्या अन्न ह्या संकल्पनेचा जो विषय अभ्यासला गेलेला आहे तो अत्यंत सखोल अभ्यासला गेला आणि त्याच्या पुढे मग वैदिक दृष्टिकोनातून किंवा मग ऋषी मुनींनी जेव्हा वैद्यशास्त्र, जेव्हा चरक संहिता, सुश्रुत संहिता त्याच्यामध्ये हे सगळे भाग अंतर्भूत करण्यात आले. आता मग जसा जसा काळ पुढे पुढे गेला तसं तसं जीवनक्रमाला अनुसरून त्याच्यामध्ये बदल होत गेले. आज आपल्याकडे पाश्चात्य संस्कृतीला जास्त महत्व दिलं जातं, त्यांच्याकडचं डाएट आपण फॉलो करतो. पण सत्य हे आहे की जसं वैदिक संस्कृतीला अनुसरून जे आपल्याला सांगितलं गेलेलं आहे ते अन्न आपल्या आपल्या ह्या वातावरणाला अनुसरून सांगितलेलं आहे. पाश्चात्य देशातलं बरंच अनुकरण आज आपण करतो. पण खरं सांगायचं तर जे आपल्या मूळ परंपरा आहेत, सांगितल्या आहेत, त्याचं अनुकरण करणं हे आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगलं आहे. त्याने आपल्याला निरोगी आरोग्य लाभू शकतं. आता आज आपल्याला वेळेचा अभाव आहे. तर हे 7 प्रकारच्या अन्नामध्ये आपल्याला दूध आणि घृत आता आपण हे अभ्यासणार आहोत. ह्याचा विशेष अभ्यास करण्याचं कारण याच्यासाठी आहे की ह्याचा का बरं यांनी इतका विशेष उल्लेख केला. म्हणजे सृष्टीकर्त्याने जेव्हा अन्नाचं विभाजन केलं 7 प्रकारे, तेव्हा त्या भौतिक अन्नामध्ये सुद्धा याचा समावेश होऊ शकला असता. पण तरीही विशेष करून 4थ्या प्रकारामध्ये त्यांनी ह्याला सामील केलेलं आहे. आणि नंतर मग जे आता पुढील 3 अन्न आहेत ती तर आध्यात्मिक अन्न आहेत, जी त्या सृष्टीकर्त्याने स्वतःसाठी ठेवली. त्याने स्वतःच्या भरण पोषणासाठी सुद्धा 3 प्रकारची अन्न स्वतःसाठी स्वतःकरिता ठेवली आणि ती आहेत मन, प्राण आणि वाक म्हणजे वाणी. तर मन, प्राण आणि वाणी ही सुद्धा अन्न आहेत. ही जी संकल्पना आहे ही फक्त आपल्याला उपनिषदांमध्येच दिसून येते, ज्याचा उद्याच्या व्याख्यानामध्ये आपण हे दूध, घृत आणि पुढची 3 अन्न जी आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि मग आपल्या व्यावहारिक दैनंदिन जीवनाला अनुसरून आपण काय करू शकतो बाबा, अजून ह्याच्यामध्ये आपण आपल्या रुटीन मध्ये ते कसं फॉलो करू शकतो त्याचा आपण एक थोडक्यात विवेचन उद्याच्या व्याख्यानामध्ये पाहूया. आज वेळेअभावी आपण व्याख्यान इथेच थांबवत आहोत. उद्याच्या व्याख्यानामध्ये हाच विषय पुढे कंटिन्यू केला जाईल. हरिओम. धन्यवाद. हरिओम. धन्यवाद गौरीताई, खूप छान सांगितले आपण. त्यामुळे सगळे लोक शेवटपर्यंत टिकून राहिलेले आहेत. सर्वांना विनंती आहे की आपण जर वेळेवर आलात तर आणखी 5-10 मिनिटं आपल्याला जास्ती वेळ मिळेल. आज पुढची मीटिंग अभावी आपण या ठिकाणी थांबतो आहोत. तर सर्वजण उपस्थित राहिल्यात आणि विशेषतः शिरीष सर जे आहेत त्यांनी आपला व्हिडिओ चालू ठेवून सगळ्यांना दर्शन दिलं, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. त्यांना धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबू. ताई हे प्रार्थना घेऊन थांबूया. गौरीताई. हो 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 सर. उद्याच्याही व्याख्यानामध्ये आपण हे विवेचन पुढे नेणार आहोत. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की उद्याच्याही व्याख्यानामध्ये सगळ्यांनी उपस्थित राहा. कारण आजचा विषय हाच उद्या घेतला तर तो तुम्हाला संपूर्ण विषय कळेल आणि त्याचं महत्व काय आहे तर तेही कळेल. त्याच्यामुळे आज जेवढे जण उपस्थित आहेत त्या सगळ्यांनी उद्याही या विषयाच्या व्याख्यानाला उपस्थित राहावं ही विनंती आहे. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
शांति शांति शांति। हरिओम हरिओम। धन्यवाद। हरिओम हरिओम हरिओम। हरिओम।